बानू म्हणजे बाणाई, ती इंद्राची मुलगी आहे। देव तुला सोडून बानूकडे का गेले असतील? केवळ तिला भेटायचं नाही तर तिच्याशी विवाह करायचा असणार। आज ना उद्या श्री खंडेराय बानूकडे जाऊन तिच्याशी लग्न करणार आणि तुमच्यासाठी जेजुरी गडावर सवत घेऊन येणार। मला तुमचे दुःख कळत नाही का? हसा। शांत व्हा तुम्ही। मला खूप धीराने सगळ्यांसमोर दिवसभर वावरावं लागतं। जेव्हा मी एकटी असते तेव्हा मला असह्य होतं। आतापर्यंत सगळ्या संकटांना तुम्ही धीराने सामोरं गेला आहात। श्री खंडेराय इथून जाऊन बराच काळ लोटला, आता ते इथे परत यायला काहीच काळ उरला आहे। ते जेव्हा परत येतील तेव्हा मला कशा कशाला सामोरं जायचं आहे हे ठाऊक आहे ना तुम्हाला? त्यांनी इथून जाऊ नये, त्यांनी परत स्त्रीशी विवाह करू नये यासाठी कितीतरी प्रयत्न केला मी थकले आहे आता। मला आता कसलेही प्रयत्न करावेसे वाटत नाही। म्हाळसा, श्री खंडेराय जेजुरीत परत येतील तेव्हा तुमच्या मनावर झालेले हे घाव त्यांच्या सहवासाने पुसून जातील। त्यांच्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा तुमचं मन शांत होईल। तुम्हाला खरंच असं वाटतं की सगळं पहिल्यासारखं होईल? मला नाही तसं वाटत। हे जर पुन्हा माझ्या समोर आले, माझ्याशी प्रेमाने वागले, तरी जो मोठा काळ मी एकटीने काढला आहे तो मी कसा विसरेन? प्रत्येक क्षणी स्वतःला सावरत मी जे जे भोगले आहे ते मला आठवेलच ना? खरं तर तुमचे म्हणणे मला पटते आहे। तुमच्या दुःखाबद्दल काय बोलावं हा प्रश्न माझ्याही पुढे पडतोच, परंतु तुम्ही म्हाळसा आहात, सगळ्यांपेक्षा वेगळे आहात। ह्या सगळ्यातून तुम्ही स्वतःच मार्ग काढाल, स्वतःचं दुःख पचवून प्रजेला सुखी कराल। आणि मला खात्री आहे एक दिवस असा येईल जेव्हा श्री खंडेराय आणि तुम्ही पुन्हा सुखाने संसार कराल, कारण तुम्ही दोघांनी एकमेकांवर अपार प्रेम केलं आहे। ते असं सहज संपणारं नाही। मी येऊ का? ये। लतिका, आजकाल तू पहिल्यासारखी म्हाळसासोबत दिसत नाहीस। तू त्यांची काळजी घ्यायला नको का? तू सखी आहेस ना त्यांची? हो, होय देवी। काय सांगायला आली आहेस? जेजुरीत काही बायका आल्या आहेत, त्यांना म्हाळसाला भेटायचे आहे। कशा संदर्भात? चैत्र मासात हळदी कुंकू आहे, त्यांना त्याविषयी बोलायचे आहे। म्हाळसा, आपण तयार व्हावं आणि त्यांना भेटावं असं मला वाटतं। चैत्र मासात अन्नपूर्णेची प्रतिष्ठापना करून हळदी कुंकू करण्याची प्रथा आहे। जेजुरीतील स्त्रियांना तुम्हाला भेटावं असं वाटणं स्वाभाविक आहे। लतिका, त्यांना थांबायला सांग, मी आलेच।
देवी, तुम्ही आलात, माझ्याशी बोललात, बरं वाटलं मला. काळजी घ्या. म्हाळसा, एक सांगावंसं वाटतं. इंद्रदेवांचा विषय डोक्यातून काढून टाका.